नमस्कार, मोनाच्या दुनियेमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला खारं वांग #देशी थाळी। बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपली मसाला खारं वांग्याची डिश तयार आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता फटाफट ही देशी थाळी आपण कशी बनवायची ती जाणून घेऊयात। इथे मी थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्ध सुकं खोबरं टाकलेलं आहे, एक कांदा लसणाचा टाकलेला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 2 ते 3 अद्रकचे छोटे छोटे तुकडे टाकलेले आहेत, 1 चम्मच जिरा टाकलेला आहे, अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलेली आहे आणि 1 ते 2 चम्मच इथे मी तीळ टाकलेले आहेत। त्याच पद्धतीने 1 ते 2 चम्मच मी इथे भाजून घेतलेले शेंगदाणे टाकलेले आहेत। हे व्यवस्थित आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। बारीक होत नसल्यास पाणी न टाकता आपण इथे तेल टाकणार आहोत आणि पुन्हा त्याला एक वेळ आपण अजून बारीक करून घेणार आहोत। ठीक या पद्धतीने आपल्याला आपला मसाला बारीक करून घ्यायचा आहे। मसाला तयार आहे। चला आता आपण वांगी व्यवस्थित चिरून घेऊयात। बघू शकता वांग्याला काटा आहे, म्हणजेच हे वांग देशी वांग आहे। मार्केटमध्ये आता हे प्रमाण खूप कमी झालेलं आहे अशा पद्धतीची वांगी भेटण्याचं। मी हे स्पेशली गावावरून वांग घेऊन आलेले आहे आणि आपल्यासाठी स्पेशल #देशी थाळी आज मी बनवण्याचा बेत आखलेला आहे। ठीक या पद्धतीने आपल्याला थोडासा खालच्या साईडून देठ कट करून घ्यायचा आहे आणि जे वांग्याला काटे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। पूर्णपणे इथे आपल्याला वांग्याचा देठ काढायचा नाही आहे, कारण देठामध्ये खूप चव असते। देठामुळे वांग्याचा स्वाद चव अजूनच वाढते। ठीक या पद्धतीने व्यवस्थित वरतून वांग कट करून घ्यायचं आहे आणि वांग्याच्या आता आपण 4 फोड्यामध्ये त्याला कट करणार आहोत आणि कट करताना वांग आतल्या बाजूने किडलं आहे की नाही हे देखील आपल्याला इथे व्यवस्थित बघायचं आहे। चारी बाजूने व्यवस्थित बघून झाल्यानंतर फटाफट आपण ही वांगी या पद्धतीने चिरून घेणार आहोत आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत, कारण देशी वांग्याला वरती देठाला कूस असते, ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। आपल्याला 2 ते 3 वेळा व्यवस्थित साफ पाण्यामध्ये आपण हे साफ करून घेणार आहोत। पहिल्यांदा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे, कारण वांग पहिल्यांदा आपण चिरल्यास ते काळं पडतं। त्याच्यामुळे आधी आपल्याला मसाला तयार करायचा आहे, नंतर वांग साफ करून चिरून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा आपल्याला बनवलेला हिरवा मसाला भरून घ्यायचा आहे। दाबून दाबून आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। एवढं कार्ट चटणी किती खात, म्हणजेच वांग छोटं छोटं वांग मसाला किती खात, याचा अर्थ असा आहे। बघू शकता किती छान पद्धतीने आपला भरलेला वांग तयार आहे। कढई मी आधीच गरम करायला ठेवली होती आणि इथे स्वयंपाकाला जास्त वेळ न लावता शॉर्टकट मध्ये मी पहिल्यांदा याच कढईमध्ये कुरडई तळून घेणार आहे, कारण आपलं आज देशी थाळी आहे तर देशी पद्धतीचंच आपलं सगळं जेवण असणार आहे। कुरडई गव्हाची आहे, अगदी पारंपरिक देशी पद्धतीने घरी बनवलेली, आणि हे बाजरीची जाड कुरडई आहे। हेही आपण पारंपरिक पद्धतीने घरीच बनवलेली आहे। हे 2 आपण पदार्थ पहिल्यांदा तळून घेऊयात त्याच कढईमध्ये, आणि याच कढईमध्ये नंतर आपण ही आपल्या खारं वांगा मसाला भाजी बनवणार आहोत। हे तळून झाल्यानंतर आपण आता तडक्यासाठी कढीपत्ता टाकणार आहोत। चांगलाच आपल्या तेलाला तडका बसलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हे आपण तयार केलेलं खारं वांग मसाला टाकणार आहोत।
वांग टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित चारी बाजूने ते अलटी पलटी करून तळून घ्यायचं आहे, म्हणजेच व्यवस्थित तेलामध्ये चारी बाजूने फ्राय झालं पाहिजे याची आपल्याला पूर्णपणे दक्षता घ्यायची आहे. एकाच बाजूने वांग भाजलं गेलं तर ते शिजण्यास नंतर कठीण जातं. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित चारी बाजूने तेलामध्ये वांग या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे. मसाला बनवताना मी विसरले होते मीठ टाकायला, त्याच्यामुळे आता आपण इथे 1 ते 1.5 चम्मच मीठ टाकणार आहोत. तुम्ही मसाला बनवतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकू शकता. या पद्धतीने आपण वांग व्यवस्थित तेलामध्ये भाजल्यानंतर तसंच आपल्याला 1 ते 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे, म्हणजे 80 ते 85% आपलं वांग हे तेलामध्ये शिजलं जातं. ठीक, या पद्धतीने आपण 2 मिनिटानंतर रिझल्ट बघू शकता. मसाला भाजला गेलेला आहे, मसाल्याने तेलही सोडलेलं आहे आणि अगदी हलकं ब्राउनिश कलरमध्ये आपलं वांग तयार आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून ते साफ करून तेच वतणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडंसं नॉर्मल पाणीही आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त करायचं आहे, याच्यामध्ये काहीही प्रमाण नाही आहे. मी 4 माणसांची भाजी बनवत आहे, त्याच्यामुळे मी एवढीच पाण्याची क्वांटिटी ठेवलेली आहे. पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला वांग्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आणि पुढील 2 मिनिटांसाठी वांग रुटू शिजू द्यायचं आहे. म्हणजेच 2 मिनिटे आपल्याला असंच मोकळ्या पद्धतीने फुल गॅसवरती आपलं वांग व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर ठीक या पद्धतीने मोठी उकळी फुटलेली दिसल्यानंतर आपण पुन्हा एक वेळा वांग हलवून घेऊन व्यवस्थित सेट करून गॅसचं स्पीड एकदम कमी करून, म्हणजेच पूर्णपणे गॅस कमी करून आपण हे पुढील 5 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. आणि याच 5 मिनिटांमध्ये मी फटाफट 4 ते 5 चपात्या बनवून घेणार आहे. चला तर 5 मिनिटे पूर्ण झालेली आहेत, चपात्याही तयार आहेत. बघू शकता वांगही आपलं तयार आहे. वांग्यानी तेल सोडलेलं आहे, वांग शिजलं गेलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण अजून स्वाद वाढवण्यासाठी कसुरी मेथी क्रश करून टाकणार आहोत. खारं वांग्यामध्ये कसुरी मेथी टाकल्यानंतर भाजीचा स्वाद चव वेगळीच वाढते. बघू शकता भाजी एकदम आपली चमचमीत तयार आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली भाजी तयार आहे. बघू शकता कलर किती छान आलेला आहे हिरवागार वांग्याला. आणि या पद्धतीने एक वांग घेऊन आपल्याला चेक करायचं आहे आपली भाजी शिजलेली आहे की नाही, किंवा वरतून चम्मचने दाबून देखील आपण बघू शकता. ठीक, या पद्धतीने चमचमीत आपली भाजी तयार आहे. अशीच पुढील प्रमाणे आपण #देशी थाळी लावण्यास सुरुवात करत आहोत. पहिल्यांदा इथे मी 1 ते 2 चपात्या ठेवणार आहे. त्याच्यानंतर हे देशी गाजर आहे, तेही आपण बारीक फोड्या करून ठेवणार आहोत. आणि आपण तळून घेतलेली कुरडई आणि बाजरीची कुरडई ताटामध्ये ठेवून घेणार आहोत. त्याच्यानंतर 4 ते 5 चम्मच आपण इथे बनवलेलं मसाला खारं वांग प्लेटमध्ये घालून घेणार आहोत. ठीक, या पद्धतीने 4 ते 5 चम्मच 2 ते 3 वांगी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि आणखीनच आपल्या जेवणाची गोडी वाढवण्यासाठी मी इथे थोडासा गाजरचा हलवाही ठेवत आहे.
बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपलं वांग्याचं भाजी म्हणजेच मसाला खारं वांग तयार आहे। या पद्धतीची रेसिपी आपण एक वेळ प्लीज आपल्या घरी ट्राय करा। खूप छान आणि स्वादिष्ट लागते। लाल तिखटामधील वांग खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीचं एक वेळ खारं वांग बनवून आपल्या घरी याचा आनंद घेऊ शकता। थँक्यू। माझी रेसिपी आवडली असल्यास आपण नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि न विसरता फॉलो देखील करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी